प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडून देशातील गरिबांसह तळागाळातील लोकांना थेट अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे। वाशिम जिल्ह्यातील आमखेडा इथले ग्रामस्थ या योजनेअंतर्गत वित्तीय सेवांचा लाभ घेत आहेत। वित्तीय समावेशनाला चालना देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही राष्ट्रीय बँकेत शून्य ठेवीवर खाते उघडता येते। पूर्वी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी ठराविक रक्कम खात्यात जमा करावी लागत असे। यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना ग्रामीण भागातल्या नागरिकांना अनेक अडचणी येत असत। मात्र प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत शून्य ठेवीवर आणि केवळ आधार कार्डवर सहज खाते उघडता आल्यानं गोरगरिबांना बँकेशी संलग्न होण्यास मदत झाली आहे। या अनुषंगानं वाशिम जिल्ह्यातील आमखेडा या गावातील शेतकरी तसंच विद्यार्थी देखील प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून संपूर्ण गाव बँकेच्या वित्तीय सेवेचा लाभ घेत आहे। यामुळे पैसे पाठवण्याची सुविधा, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, कर्ज, विमा, पेन्शन यासारख्या वित्तीय सेवा नागरिकांना आता सहज उपलब्ध आहेत। त्यामुळे आमखेडा गावातील शेतकरी, गृहिणी तसंच विद्यार्थी या योजनेबद्दल समाधान व्यक्त करत आहेत। मी जनधन अकाउंट 2014 मध्ये काढलेलं आहे कॉलेजला असताना। याचा फायदा मला खूप झालेला आहे। हे अकाउंट झिरो बॅलन्समध्ये मी काढलेलं आहे। या अकाउंट ऑनलाईन पण आहे। आता याचा सर्व फायदा मी ऑनलाईन घेऊ शकतो। कॉलेजला असताना याची स्कॉलरशिप पण मला या अकाउंटवरतीच मिळालेली आहे। त्याच्यामुळे या अकाउंटचा फायदा मला भरपूर झाला। आधार कार्डच्या बेसवरती हे अकाउंट झालं। गव्हर्नमेंटच्या सर्व स्कीम मला याच्यावरती मिळतात। शेतीच्या जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल पैसे असतील ते मला एका क्लिकमध्ये या अकाउंटला मिळतात। आणि हे माझं गाव जनधन योजनेअंतर्गत पूर्ण गाव माझं या अकाउंटशी लिंक आहे। पूर्ण गावामध्ये हे अकाउंट काढलेले आहेत आणि पूर्ण गाव जनधन योजनेअंतर्गत बँकेसोबत लिंक झालेला आहे। त्यामुळे सर्व गावातील लोक या जनधन योजनेचा फायदा चांगल्या पद्धतीने घेतात। जनधन योजनेमुळे सामान्य नागरिकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी तर मदत झाली आहेच, शिवाय आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।